सद्गुरू पै माऊली मातोश्री मैयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. परमेश्वर म्हणजे नेमकं काय असा जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला परंपरेने परमेश्वर म्हणजे आपल्या समोर अनेक देवांची रूप आपण लक्षात घेत असतो. किंबहुना ती आपली सहज सवय आहे आणि त्यामुळे परमेश्वर हा विषय समजायला कठीण पडतो. कारण आपलं अंतर्मन परमेश्वर म्हटल्यानंतर निम्या देवांच्या मूर्तीमध्ये इतकं रमलेलं आहे की जसा परमेश्वर आहे तसा आपल्याला अनुभवता येत नाही. संत मात्र वेगळंच सांगतात, देव सहजची असे साया असे फुटेना असे, म्हणून सहज सांडुनी सायाची पडोची नाही. अर्थ म्हणजे देव म्हणजे ही परमेश्वरी शक्ती सहज आहे, पण हे सहज असलेला हा परमेश्वर आपण आपल्या कल्पनेत रमल्यामुळे तिथे आपलं लक्ष जात नाही. म्हणून परमेश्वराची जी संकल्पना आहे वेदकालीन ऋषींनी जी मांडलेली आहे ती व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे. जोपर्यंत ती व्यवस्थित समजून येत नाही की समजून घेता येत नाही तोपर्यंत परमेश्वराबद्दल किंवा परमेश्वराच्या भक्तीबद्दल आपण सगळी एक कल्पना करतो आणि त्या कल्पनेतच वेदकालीन ऋषींनी मांडलेले जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून परमेश्वर जसा आहे तसा समजून घेता आला पाहिजे. तिथे आपल्याकडे ज्या कल्पना आहेत त्या थोडा आपल्याला बाजूला करून हे समजून घ्यावं लागतं. म्हणून परमेश्वर म्हटल्यानंतर जीवनविद्येने जे काही व्याख्या मांडल्या त्या आधी आपण समजून घेऊ, म्हणजे त्याच्यातून आपल्याला पुढे पाहता येईल. चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. तिथे सागराशी ह्या परमेश्वराची एक तुलना किंवा समजण्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे की जसा सागर आहे अथांग, त्याहूनही अथांग ही शक्ती अशीच सर्वत्र व्यापून आहे. आता या सागराचं उदाहरण घेतलं तर सागर म्हणजे एखादी मूर्ती दिसत नाही, एखादा आकार दिसत नाही, तर सागर हा व्यापून आहे किंवा अथांग पसरलेला आहे. तशी ही परमेश्वरी शक्ती अथांग पसरलेली आहे. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखादी मूर्ती येते, एखादा आकार येतो, त्याऐवजी परमेश्वराला अनुभवण्यासाठी त्याचा अथांगपणा आपल्या लक्षात आला पाहिजे. ते अनंत स्वरूप व्यापून आहे सर्वत्र, कुठे नाही असं नाही, सर्वांगाने हे तत्व
व्यापून आहे आणि ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. दोन गोष्टी ते लक्षात ठेवायच्या. ते तत्व इतकं सूक्ष्म आहे की आताही इथे परमेश्वरी शक्ती आहे. सर्व विश्वाला व्यापून आहे, ह्या सर्व घराला व्यापून आहे. ही सर्वत्र ती अथांगपणे ही शक्ती आहे, हा बोध आपल्याला लक्षात घ्यायचा. चैतन्य शक्तीचा विराट सागर असं म्हटल्यानंतर चैतन्य शक्तीचा सागर आहे, म्हणून सर्वत्र आहे ती चैतन्य शक्तीच आहे. आणि ही चैतन्य शक्ती अनंत स्वरूप आहे, म्हणजे तिथे कुठचीही मर्यादा नाही, अमर्याद आहे. तिथे शक्तीचा ती शक्ती अनादी आणि अनंत अशी शक्ती आहे. समजायला आपल्याला कठीण पडतं ते खरं, कारण असं काही वस्तू की त्याची तुलना कशाशी करता येत नाही, कारण परमेश्वरी शक्ती ही अद्वितीय आहे. कारण दुसरं आपण जेव्हा एखादी ओळख दाखवत असतो, सांगत असतो समजावून, तर दुसऱ्या वस्तूशी त्याचा संबंध जोडून आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे एखादी वस्तू आपण खाल्ली आणि ती कशी आहे, तर छान आहे. छान आहे म्हणजे कशी आहे, तर ती गोड आहे. गोड कशी आहे, ती गुळासारखी गोड आहे की साखरेसारखी गोड आहे. म्हणजे तुलनात्मक दृष्टीतून आपण त्या वस्तूचा ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण परमेश्वराचं साठी असं उदाहरण देतं, म्हणजे सागराचं उदाहरण पण अगदी थोडं आहे, त्याच्याशी तेवढी तुलना करता येत नाही. म्हणून इथे हे जे चैतन्य स्वरूप आहे त्याचं आणखीन थोडंसं वर्णन केलं जातं, ते आकाशासारखं आहे. आकाशाला मर्यादा आपल्याला दिसत नाहीत, पण आपण ज्याला आकाश म्हणतो ते पृथ्वीचा वातावरणाचा भाग आहे. त्या पृथ्वीच्या मध्ये जे वातावरण आहे पृथ्वीचं, त्याला आपण आकाश म्हणतो खरं. पृथ्वीचं वातावरण म्हटल्यानंतर तिथे वायुतत्व आहे, जलतत्व आहे, तेजतत्व आहे, हे सर्व तिथे आहे. पण त्या वातावरणाच्या पलीकडे पोकळी आहे. लक्षात घ्या आकाश कसं आहे ते. पोकळी म्हटल्यानंतर आता आपण पाहतोय सॅटेलाइट, ते रॉकेट जातं, हे वातावरणाचं भेदून जातं. भेदून गेल्यानंतर समोरची जी पोकळी आहे, ती पोकळी इतकी अनंत आहे की त्या पोकळीमध्ये अनेक ग्रह तारे आहेत, अनेक सूर्यमालिका आहेत, आकाशगंगा आहेत, आणि ह्या परत त्या अधिक अधिक विस्तारित आहेत असं शास्त्रज्ञ सांगतात. आणि त्यामुळे हे अनंत स्वरूप कसं आहे ह्याची कल्पना आपल्याला करता तशी येत नाही. पण एक एक ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला लागलो की हे चैतन्य स्वरूप अनंत आहे. म्हणून हे अनंत सागर म्हणजे एवढंच लक्षात ठेवलं की ते अथांग पसरलेलं आहे. आकाश जसं अथांग पसरलेलं आहे, आकाशाला जशी मर्यादा कळत नाही आपल्याला, पण त्याहूनही आकाशालाही मर्यादा आहे कुठेतरी, की त्याच्याही पलीकडे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. ह्या चैतन्य स्वरूपातून ही पंचमहातत्व निर्माण झालेली आहेत. आकाश तत्व, वायू तत्व, तेजतत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व, ही जी 5 महातत्व आहेत ती त्याच्यातून निर्माण, इतकं ते अथांग आहे. म्हणजे अथांग या शब्दाचा अर्थ समजा पाहिजे. म्हणून चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. दुसरा अर्थ एक सांगितला गेलाय की चैतन्य शक्ती असं जेव्हा आपण म्हणतो की आपल्या डोळ्यासमोर मूर्ती येते, व्यक्ती येते किंवा शक्ती येते, 3 गोष्टी येतात. शक्ती म्हणजे हा पंचमहाशक्ती ज्या आहेत, तिथे मग अणुशक्ती,
तेजशक्ती, वायुशक्ती, हे सगळ्या शक्ती आहेत. ते म्हणजे परमेश्वर नव्हे. म्हणजे परमेश्वराचं जे मूळ स्वरूप आपण जे म्हणतो आहोत, ती नुसती शक्ती नाही, नुसती म्हणजे साधी शक्ती नाहीये. लक्षात घ्या की अणुशक्ती, वायुशक्ती ह्या सगळ्या शक्ती आहेत, पण परमेश्वर शक्ती त्याहून अधिक व्यापक आहे. आणि म्हणून परमेश्वरी शक्ती आहे, पण आपल्या लक्षात येणाऱ्या ह्या ज्या शक्ती आहेत, वाफेची शक्ती म्हणतो किंवा पेट्रोलची शक्ती म्हणतो, अणुशक्ती म्हणतो, त्या पलीकडे ती वेगळी शक्ती आहे. हे पहिलं लक्षात घ्या. मूर्ती नाही म्हटलं, कारण परमेश्वर अनंत असल्यामुळे मूर्ती काही अनंत होऊ शकत नाही. हे पहिलं लक्षात ठेवायचं. मूर्तीला मर्यादा आहेत. म्हणून मूर्तीमध्ये आपण परमेश्वर हा बोध धरतो. त्याचा अर्थ आपल्या नंतर समजून घेऊ. पण हे चैतन्य स्वरूप म्हणजे परमेश्वर ह्या सर्वांच्याही पलीकडे आहे. म्हणून एखादी व्यक्ती म्हणजे परमेश्वर नाही, कारण व्यक्ती ही सुद्धा तिथे आकार आहे. आणि म्हणून परमेश्वर पाहताना ती मूर्ती नाही, व्यक्ती नाही, नुसती शक्ती नाही, तर आनंद हे त्या परमेश्वराचं स्वरूप आहे. जाणीव हे त्याचं रूप आहे, आणि शक्ती हा त्या शक्तीचा गाभा आहे. म्हणजे ही शक्ती आहे सर्वव्यापक, आणि ती अत्यंत आनंदमय आहे. हा आनंद हा शब्द जो आहे आपल्यासाठी, त्याचाही अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आपल्याला आपलं कोणी जर कौतुक केलं की खूप आनंद होतो, किंवा आपल्याला एखादी वस्तू अचानक मिळाली तरी आनंद होतो, किंवा जर आपल्याच क्रिकेटपटूने, बॅट्समन खेळतो, आता जर चाललेले असतात मॅचेस, आणि तिथे आपल्या टीमच्या क्रिकेटपटूने सिक्सर मारली की आपल्याला आनंद होतो, पण समोरच्या क्रिकेटपटूने सिक्सर मारचा आनंद होत नाही. म्हणजे हा जो आनंद आपण म्हणतो, तो आनंद म्हणजे परमेश्वरी शक्ती, आनंदाचा तो भाग आहे, पार्ट अँड पार्सल आहे. ते आनंद परमेश्वरी शक्तीशी संबंधित आहे, पण तो कसा आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर हा आनंद म्हणजे शांती स्वरूप आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमेश्वरी शक्ती ही आनंद स्वरूप आहे. त्याचा अर्थ ती स्वानंद स्वरूप आहे. स्वानंद स्वरूप म्हणजे कोणत्याही विषयावर हा आनंद अवलंबून नाही, तो तिथे स्वतःच्या ठिकाणी उगम पावणारा आहे. आणि असा हा आनंद स्वरूप परमेश्वर जाणीव रूपाने प्रगट आहे. आता एक एक समजून घेता आलं की परमेश्वराला अनुभवायचं आहे, ते त्याचं जाणीव रूप अनुभवायचं. परमेश्वराचं जे शक्ती स्वरूप आहे ते अनुभवता येणार नाही. असं विजेची शक्ती आपल्याला अनुभवता येते का? नाही अनुभवता येत. पण त्या शक्तीचा परिणाम आपल्या लक्षात येतो. इथं लाईट पेटलाय किंवा निनाळी विजेची उपकरणं चालू होऊ शकतात, जोपर्यंत ही वीज आहे तोपर्यंत. तसंच ही शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व विश्व आहे. विश्वातली सर्व रूपं आहेत, आपण आहोत, सर्व पशु पक्षी आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत हा शक्तीचा हा प्रभाव, त्या शक्तीशी ह्या सर्व रूपांचं जे कनेक्शन आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत ही सगळी रूपं आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं की परमेश्वर कसा आहे हे समजण्यासाठी हे सगळ्या व्याख्या आपल्याला समजून घेता येतात. त्याहून आणखीन एक जीवनविद्येने व्याख्या केली आहे, शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव म्हणजे परमेश्वर. इथे जरा थोडीशी कठीण भाषा ही,
परमेश्वर म्हणजे जाणीव स्वरूप आहे, हा त्याचा लक्षात अर्थ घ्यायचा, सोपा अर्थाने लक्षात घ्या. ही जाणीव शक्ती आहे. जाणीव हा शब्द आपल्याला प्रथम समजून घेता आला पाहिजे. जी जाणते ती जाणीव, ज्याच्याद्वारे हे सगळं जाणलं जातं. आपल्या ठिकाणी सुद्धा आपण जाणतो आहोत, ते जाणीवेच्या द्वारे जाणतो आहोत. लक्षात आलं? आणि त्यामुळे हा परमेश्वर मुळात जाणीव स्वरूप आहे, म्हणजे शुद्ध जाणीव आहे. शुद्ध जाणीव स्वरूप नेणीव म्हणजे हे जे परमेश्वरी शक्ती आहे, जे चैतन्य स्वरूप आहे, ते पूर्णतः नेणीव स्वरूप आहे, पण ती शुद्ध जाणीव आहे. आता अर्थ परत समजून घ्यायला, लक्षात घ्यायचा म्हणून सांगतो. आपण ज्या वेळेला गाढ झोपतो तेव्हा आपल्या ठिकाणी ही जी जाणीव आहे, ती जाणीव काही जाणत नाही. किंबहुना ती एखादा गाढ झोपलेला माणूस पाहिल्यानंतर तो काही बोलत नाही, काही चालत नाही, त्याला काही बोललं तरी त्याला समजत नाही. आणि त्यामुळे त्याचं खरं कारण म्हणजे आपण त्यावेळेला नेणीव स्वरूप असतो. गाढ झोपतो म्हणजे काय होतं, जी आपली जागृत अवस्था आहे, ती जागृत अवस्था म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं. गाढ झोपतो तेव्हा आपण नेणीव स्वरूप असतो. परमेश्वरी शक्ती ही नेणीव स्वरूप आहे. त्यामुळे नेणीव स्वरूप म्हणजे आपण काही करत नाही, म्हणजे इंद्रियाच्या द्वारे ह्या जाणीवेचं सगळं कार्य थांबतं. पण ही नेणीव स्वरूप असलेली जाणीव सुद्धा झोपेमध्ये श्वासोच्छवास चालू असतो, रक्ताभिसरण चालू असतं, पचन संस्थेचं कार्य चालू असतं, हे सगळं चालू असतं. म्हणजे नेणीव स्वरूप म्हणजे काहीच नाही असं नाही, तिथे सर्व काही आहे, पण काही त्याचं प्रगटीकरण होत नाही, तिथे कार्य त्याचं चालू आहे. म्हणून परमेश्वर जो अनंत स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, ती शक्ती पूर्णतः नेणीव स्वरूप आहे, पण अत्यंत शुद्ध आहे. पण तीच शक्ती जी पूर्णतः नेणीव स्वरूप म्हणजे कळलं पाहिजे तुम्हाला, नाहीतर तिथे गोंधळ. जाणीव नेणीव हा शब्दाचा अर्थ जीवनविद्येने जो सांगितलाय तो व्यवस्थित समजला पाहिजे. जाणणारं तत्वाला जाणीव हा शब्द वापरला, ज्याला आपण सोप्या भाषेत मन म्हणतो. पण मन वेगळं आणि जाणीव वेगळी, हे तर पण फरक आहे. म्हणून पण मन जे आहे, ती शक्ती आहे, त्याला नेणीव स्वरूप असतं. म्हणून ही अत्यंत शुद्ध असलेली ही जाणीव स्वरूप शक्ती, त्याची चौथी व्याख्या केली आहे. निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ही जी चौथी व्याख्या आहे, त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ही व्यवस्था आहे निसर्ग नियमासहित. म्हणजे निसर्ग नियम म्हणजे सहजपणे नियमित असलेली ही व्यवस्था आहे. निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. पद्धतशीर व्यवस्था ही कुठे वापरलंय, ही रूपाच्या अपेक्षेत ते वर्णन आहे. आतापर्यंत आपण स्वरूपाच्या अपेक्षेत परमेश्वर समजून घ्यायचा प्रयत्न केला होता, की अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, जाणीव स्वरूप आहे. आणि हेच जाणीव स्वरूपाचं जे कार्य आहे ते म्हणजे विविध रूपाने तेच स्वरूप विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रगट होतं. म्हणजे ह्या चार अंगाने आपल्याला परमेश्वर व्यवस्थित समजला पाहिजे. जो पहिलं स्वरूप सांगितलं ते आपल्या ज्ञानेंद्रियांना कळणार, कळत नाही, अकळ आहे, ते कळणारं नाहीये, ते अकालनीय आहे. कारण ते स्वरूप आहे, जसं वीज आपल्या ज्ञानेंद्रियांना कळू शकत नाही. अर्थात स्पर्श करायला शॉक लागतो, ते थोडंसं कळणारच भाग आहे, पण कळायला परत बोलता येत नाही, मग कळलं म्हणून. पण चैतन्य स्वरूप इथे आहे, हे आहे हे आपल्या लक्षात येत नाही.
पण आपण लक्षात नाही घेतलं तरी ती आहे. जसं वीज इथे आहे, वायर मधून प्रवाहित आहे, आपल्या लक्षात येत नाही, पण तिचा परिणाम आहे. तसंच ही जर परमेश्वरी शक्ती आपण म्हणतो ती सतत आहे, आणि तिचा परिणाम म्हणजे विश्वरूप. हे सगळं जे विश्वरूप आहे, विश्वातील विविध रूप आहेत, मग ती आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व, पंचमहातत्व, त्याच्यातून सगळी विश्वरूप प्रगट आहे. ही विशिष्ट नियमाने नियमित आहेत. प्रत्येक रूपाला मर्यादा आहेत. म्हणून प्रत्येक रूपामध्ये ही ईश्वरी शक्ती नांदते. सजीव निर्मिती आहे तिथे ती जाणीव रूपाने आहे, आणि निर्जीव निर्मिती आहे तिथे ती गुण रूपाने. ते गुण आहेत. म्हणजे प्रत्येक, आता लोखंडाचा गुण वेगळा, सोन्याचा गुण वेगळा, चांदीचा गुण वेगळा. त्या गुणातून आपण फरक करतो. तर परमेश्वरी शक्ती अनुभवता येत नाही प्रत्यक्ष डोळ्याने, म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येणार नाही, पाहता येणार नाही, ऐकता येणार नाही, गंध जाणता येणार नाही, स्पर्श जाणता. मग का जाणायचं कसं? परिणाम रूपाने. विजेच्या शक्तीचा परिणाम जसा प्रकाश पडतो, पंखा चालतो, मिक्सर चालतो, हे सगळं ज्याच्यामुळे चालतं, स्वतः त्या विजेमुळे ते हे सगळं चालतं, हे जसं आपल्याला मान्य आहे, तसंच ही सर्व जी विश्वरूप आहेत, विविध रूप आहेत, वनस्पती, जलचर, पशु, पक्षी, कीटक, जीवाणू आणि माणसं, ही सगळं एकाच चैतन्य शक्तीची विशिष्ट नियमातून प्रगट झालेली रूप आहेत. आहे एकच शक्ती. ते स्वरूप तसंच असतं, पण त्याच्यातून विविध रूप प्रगट होतात. म्हणून तिथे ज्ञानेश्वर माऊली त्याचं वर्णन करतात. माझिया विस्तारलेपणाचे निनावे, हे जगच नवे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही, की बीजचे झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानेश्वरीमध्ये हा विषय त्यांनी मांडलेला आहे की जे एकच स्वरूप आहे, मज एकाचा, म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत ते सांगतायत, किंवा श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करतायत ते माझं स्वरूप कसं आहे ते सांगतायत, की मी म्हणून माझं जे स्वरूप आहे किंवा सर्वांचं जे स्वरूप आहे, जो परमेश्वर म्हणून आपण म्हणतो, तो एकच आहे. 33 कोटी नाही, 33 कोटी रूप आहेत, म्हणून त्याला त्यावेळेला 33 कोटी असणार लोकसंख्या. म्हणून तो 33 कोटी देव म्हणायला लागलो आपण. कळलं ना? परमेश्वर एक आहे, म्हणजे अनंत स्वरूप. तिथे दोन कोणच नाही. दोन असते तर मारामारी झाली असती. आता माणसं मारामारी करतात ना. तिथे एकच स्वरूप आहे, आणि त्या एकाच स्वरूपातून अनेक रूप निर्माण झालेली. हा बोध आपल्याला प्रथम लक्षात घ्यायचा आहे. पण सगळ्या रूपामध्ये इतकी विविधता आहे की एकाच स्वरूपातून अशी वेगवेगळी रूप कशी तयार होतात. तर ज्ञानेश्वर माऊलींनी ते उदाहरण दिलं आहे की दुधाचं दही होतं, दुधामधला जो गोडवा तो दह्यामध्ये राहत नाही. दह्याचं ताक होतं, मग दह्याचा घट्टपणा ताकामध्ये नाही. परत ताक घुसळलं तर त्याचं लोणी होतं. पण लोण्याचा, दुधाचा, दह्याचा संबंध लक्षात येत नाही. आपल्याला माहिती आहे म्हणून म्हणतो आपण दुधाचं दही झालं. पण एखाद्या लहान मुलाला ज्याला काही माहित नाही त्याला विचारलं तर हे लोणी वेगळं, दूध वेगळं, दही काय असं म्हटलं तर म्हणा असं कसं एकच होईल. सगळे वेगळीच आहेत, कारण त्याला ते ज्ञान नाहीये. आपल्याला ज्ञान नाही म्हणून सगळं एकच आपल्याला समजत नाही. आपण ते विविधतेतच इतके गुंतलो जातो. त्या विविधतेतून पाहायचं असतं, पण त्या विविधतेतला जो आनंद घ्यायचा आहे तो विसरतो. आणि म्हणून जैसे दूध मुराले दही, म्हणजे जसं दूध मुरतं आणि दही होतं,
तसं एकच असलेलं स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे, पण सर्वत्र स्वरूप तसंच असतं हे जे सांगण्याचा अर्थ समजून घ्या. दुधाचं स्वरूप काय? स्निग्धता. दह्याचं स्वरूप काय? स्निग्धता. ताकाचं स्वरूप काय? स्निग्धता. लोण्याचं स्वरूप काय? स्निग्धता. आणि लोण्याचं तूप केलं तरी स्वरूप काय? स्निग्धता. स्वरूप सर्वत्र सारखं आहे, पण रूपामध्ये विविधता आहे. तसंच हे एकच असलेलं चैतन्य स्वरूप ह्या अनंत आणि विविध रूपाने प्रगट आहे. समजून एक एक अर्थ समजला की परमेश्वरी शक्ती कशी आहे ते आपल्या लक्षात येईल. ही जी परमेश्वरी शक्ती, ह्या शक्तीचा जर आनंद अनुभवायचा असेल तर शक्तीच्या कडून जी क्रिया घडते निन्या निर्मितीच्या अंगाने, ती क्रिया जर आपल्या लक्षात यायला लागली, ती प्रोसेस जर आपल्या लक्षात आली, तर आपण त्या अलौकिकतेतून भारावून जाऊ. परमेश्वर शक्ती अशी आहे, आपण ते लक्षात घेत नाहीये. प्रत्येक मूल जे जन्माला येतं त्या आईच्या गर्भाशयामध्ये जे 9 महिने राहतं, ते जसं एका बीजापोटी तरुवर पोटी, तसं एका पेशीतून किंवा 2 पेशीतून हे सर्व देह निर्माण होतो. पेशी. आता इथे प्रश्न पडतो आपल्याला, पहिलं काय झालं असेल? पहिले हाडं निर्माण झाली की पहिला मांस निर्माण झाली की पहिलं हृदय निर्माण झालं की पहिला मेंदू निर्माण झाला? आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. डॉक्टर्स मग सोनोग्राफीमध्ये फोटो दाखवतात खरं म्हणजे, की पहिलं थोडंसं डोक्यासारखं दिसतं, मग तिथे मेंदूचं हालचाल सुरू होते, मग त्याच्यातून बाकीचे सगळे अवयव कसे स्टेप बाय स्टेप होत होतं. अख्खं पॅकिंग शरीराचं तयार होतं. आणि अख्खं पॅकिंग तयार झालं त्यावेळेस ते 9 महिन्याचं बाळ बाहेर येतं, पण 9 महिन्यात ते एकदाही श्वास घेत नाही. आपल्याला 9 मिनिटं पण थांबता येणार नाही आता, पण आपण 9 महिने पोटात श्वास न घेता राहिलेलो आहोत. कल्पनाच करवत नाही. असं कसं होईल? पण आहे, जी वस्तुस्थिती आहे ती आहे हे आपल्या लक्षात आलं की इथे 9 महिने जो आपण श्वास घेत नाही, ज्यावेळेला आपण आईच्या बाळंतपण होतं त्यावेळेला आईच्या पोटातून जेव्हा बाळ बाहेर येतं, तर डॉक्टर पहिले काय करतात? उलटा करून पाठीवर थाप मारतात आणि त्यावेळेला क्या केलं की त्याचं नाकपुडी उघडतं. ते जेव्हा क्या करतं, रडतं, आपण रडत नाही हे करत, ते त्याचं स्फुरण होतं त्या तत्वाचं. ती जी जाणीव आहे ती जाणीव अशी स्फुरते की त्या शरीराचं कार्य जे चालायला पाहिजे बाहेर आल्यावर ते सुरू होतं. ते रडलं नाही तर डॉक्टरांना काळजी लागेल पटकन, कळलं ना? म्हणून त्याला रडणं म्हणतात, पण ते खरं रडणं नाही, तर ते ओरडणं आहे. ते स्फुरण आहे. स्फुरणातून शरीराची सगळी प्रक्रिया चालू होते, श्वासोच्छ्वास चालू होतो आणि श्वासोच्छ्वास हा शेवटपर्यंत आपला साथीदार बनतो. म्हणून ही जी निर्मिती आपण जी म्हणतो ती अलौकिक आहे, पण तिथे विशिष्ट नियमाने ती नियमित आहे. म्हणजे नियम आहेत म्हणून व्यवस्था म्हटलंय, त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. प्रत्येक निर्मितीला नियम आहेत. तिथे निर्मिती आहे, स्थिती आहे, लय आहे प्रत्येक निर्मितीला. तो मधला जो काळ आहे तो कमी जास्त आहे. म्हणजे कोणाला 100 वर्षाचं आयुष्य आहे तर कोणाला 50 वर्ष, कोणत्या प्राण्याला अगदी 8 वर्षाचं, 10 वर्षाचं असं आयुष्यमान आपण म्हणतो सर्वसाधारणपणे. मनुष्याला आपण ऍव्हरेज जास्तीत 100 वर्ष म्हणतो, तरी 110 वर्ष एकदा माणूस जगू शकतो, नाही असं नाही. पण तिथे मर्यादा आहेत काही गोष्टीच्या. त्या मर्यादेत सगळी रूपं आहेत आणि परमेश्वरी शक्ती अमर्याद आहे. फरक लक्षात ठेवायचा. पण ती शक्ती रूपाला येते तेव्हा तिच्या काही मर्यादा बांधून घेऊन ती लक्षात येते. आणि म्हणून मूर्ती म्हणताना, दगडाची मूर्ती म्हटताना ती दगड आहे तेही चैतन्य स्वरूपाचं रूपच आहे, रूप नाही असं नाही.
पण त्या दगडासाठी जे नियम आहेत तेच नियम आहेत. नियम आहेत, दगडाचे नियम काय ते सतत सहज आहे. तिथे बोलणं नाही होणार, चालणं होणार नाही, काही नाही होणार. पण त्याचे गुण आहेत. जसं अयोध्येतल्या श्रीरामाची मूर्ती एक विशिष्ट दगडाची बनलेली आहे. कोणता दगड माहिती आहे तुम्हाला? अयोध्येतल्या रामाची तो सावळा राम म्हणतो ना, बाळराम. तर विशिष्ट दगडातूनच केलेला आहे. कारण तो दगड इतका सॉफ्टली तो कर्विंग करता येतो, त्याला त्याच्यातून तोडता येतं. शाळीग्रामचा दगड, लक्षात आलं ना? म्हणजे दगडामध्ये पण अनेक प्रकार आहेत, नाही असं ना एकदा पाहायला लागलो की आपण. पण त्या मूर्ती ती बोलणार नाही, तिचा नियम आहे. कारण मूर्ती बोलू शकत नाही. तुम्ही सांगितलं तर ती ऐकू शकत नाही. तुम्ही काही मागणं बोललं तर तिला काही कळत नाही, तुम्हाला कळतं. काय मागितलं हे जो मागणारा त्याला कळतं, पण त्या समोरच्याला कळत नाही. मग आपल्याला मूर्तीपूजा का सांगितली? ऋषीमुनींनी सांगितली ना, असं नाही कोणी एऱ्या गबाळाने सांगितली. तर जो अनंत स्वरूप कळत नाही, तिथे त्या अनंत स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी ती खूण आहे. लक्षात घ्या, अनंत स्वरूपा ही परमेश्वरची जी अनंत स्वरूप आहे ते समजून घेण्यासाठी ते प्रतीक आहे, खूण आहे. ती खूण आपल्याला लक्षात, म्हणजे आपण श्रीरामाची मूर्ती म्हटलं की श्रीराम आपल्या लक्षात येतात. पण श्रीरामाची मूर्ती पाहून आत्माराम लक्षात आला पाहिजे, की हा आत्माराम लक्षात येण्यासाठी मूर्ती पूजा आहे. कळलं ना? आणि म्हणून ही जी मूर्ती आहे ती परमेश्वरी शक्ती, म्हणजे मूळ स्वरूप जे अनंत स्वरूप आहे ते नाही, पण त्या अनंत स्वरूपाचं ते रूप आहे. दोघातला फरक समजून घ्यायचा. प्रत्येक मूर्तीची जी आपण पूजा करतो ती पूजा अनंत स्वरूपाची असते, पण प्रतीक मात्र ती मूर्ती असते. पण आपल्या सर्वसाधारण मूर्ती पूजकांना काय वाटतं, त्या मूर्तीला असंच आंघोळ घातली पाहिजे, असंच कुंकू लावलं पाहिजे, असंच अगरबत्ती लावली पाहिजे, अशीच आरती केली पाहिजे. कर्मकांडात अडकतात. म्हणजे स्मरण राहिलं बाजूला आणि त्याच्यातून निरनिराळ्या रूढी परंपरा सगळ्या निर्माण होतात. तुम्ही साधं लक्षात घ्या, लग्न जर करायचं असेल तर देशाकडचा मुलगा, कोकणातली मुलगी किंवा बेळगावची मुलगी असेल आणि ते लग्नासाठी कसं करूया, आमच्याकडे अशी पद्धत आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. मग आमची अशी पद्धत, तुमची तशी पद्धत. अरे लग्न करायचं दोघांना, पण ह्या पद्धतीवर सगळं भांडत बसतात परत. कळलं ना? म्हणजे कुठे अडकतो आपण ते कळत नाही. म्हणून मूर्ती पूजेमध्ये अडकायचं नाहीये, तर मूर्ती पूजेचा आधार घेऊन त्या अनंत परमेश्वरी शक्तीचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे. स्मरण का झालं पाहिजे? कारण आपलं विस्मरण आहे. आपणही त्या परमेश्वरी शक्तीचं रूप आहोत. अगदी आणखीन पुढे जाऊन पाहिलं तर प्रत्येक मनुष्य किंवा प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक जिवंत निर्मिती आहेत. कीटक असो, जीवाणू असो, अगदी करोनाचे आज पूर्वी येऊन गेले, ते परमेश्वर शक्तीचंच रूप आहे, विशिष्ट नियमाने प्रगट झालेलं. त्याला व्यवस्था म्हणतो आपण. व्यवस्था आहे की मनुष्य देह ही एक व्यवस्था आहे, वाघ ही एक व्यवस्था आहे, हरिण ही एक व्यवस्था आहे, गवत ही एक व्यवस्था आहे. म्हणून एकाच चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेल्या अशा विविध व्यवस्था आहेत. पण त्या त्या रूपाचं जीवन दुसऱ्या व्यवस्थेवर अवलंबून आहे. हरिण ही जी व्यवस्था, तिला गवत ही व्यवस्था अन्न आहे. वाघ ही व्यवस्था आहे, त्याला हरिण ही व्यवस्था अन्न आहे. आणि मनुष्य ही व्यवस्था अशी आहे की तिच्यासाठी सगळं अन्न आहे. काही खाऊ शकतो मनुष्य, असं म्हणतात. म्हणजे चीनमध्ये आताच म्हणत, चीनमधले लोक सगळं खाऊ शकतात. जे जे समोर जे खाण्याची त्यांची हिंमत आहे. आपल्याला तेवढी नसेल, थोडीशी संस्काराप्रमाणे वेगळं आहे.
म्हणून ही जी व्यवस्था आहे ही लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी ही परमेश्वरी शक्ती आहे. म्हणून प्रत्येक रूपाच्या ठिकाणी त्या अनंत स्वरूप परमेश्वराचं ते रूप आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराची भक्ती नेमकी काय ती कळली पाहिजे आपल्याला. कर्मकांड करणं ही परमेश्वराची भक्ती नाही. उपवास केला की परमेश्वर प्रसन्न होतो हे खरं नाही. आपल्या तब्येतीसाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी एखाद्याला उपवास करायचा तर तो करू शकतो, त्यात काय मोठं अडचण नाही. पण संकष्टी आली की उपवास करतो आपण, एकादशी आली की उपवास करतो. त्याचं महत्व पण काही लोक सांगतात, सहनशक्ती वाढते वगैरे. पण जे उपवास करतात एकादशीला करतात, मग द्वादशीला भांडतात का? कारण त्यांना परमेश्वर कळलेला नाही म्हणून. लक्षात घ्या, कळत नाही म्हणून हे सगळं होतं. म्हणून हे जे अनंत स्वरूप आहे त्याचं आकलन जेव्हा ह्या मनुष्याला होईल, कारण मनुष्य देहाच्या ठिकाणी ही विचार करण्याची शक्ती आहे, वाघाच्या ठिकाणी ती शक्ती नाही. पण दुसरी काहीतरी शक्ती असेल असं आपण म्हणू शकत नाही. वाघाच्या ठिकाणच्या जाणीवेचं आपल्याला तितकी जाण घेता येत नाही. तो फक्त हरणाला खातो की आपल्याला खाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे, एवढंच. तसं प्रत्येक जीव जो आहे तिथे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या लेवलला पाहायला गेलं तर सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची ही सगळी रूप आहेत. जाणीव आहे त्याचं रूप, हे रूप आहे आणि ह्या रूपाला मर्यादा आहेत. आणि जे ही जाणीव ह्या देहातून प्रत्येक देहातून कार्यरत आहे तिथे आणखीन एक नियम आहे, त्या जाणीवेला स्वतःच्या स्वरूपाचा विसर आहे. हा नियम आहे, त्याला माया म्हणतात. परमार्थामध्ये त्याला माया हा शब्द वापरलाय. माया म्हणजे काय? जे आहे ते दिसत नाही, कळत नाही, आणि जे आहे ते विपरीतपणे कळतं. दोन गोष्टी आहेत, आवरण आणि विक्षेप, अशा दोन गोष्टी येतात. आवरण म्हणजे काय? भ्रम. आपण परमेश्वराचं रूप आहोत हे प्रत्येक मनुष्याला कळलं पाहिजे. न कळायला काय, त्याच्यात निर्माण झालं तर त्याचंच रूप आहोत, पण ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण भ्रमिष्ठ आहोत. भ्रम काय? ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपण. म्हणजे या जाणीवेला आपण जाणीव आहोत हा विसर आहे. मग तिथे विक्षेप काय आला? तर तिथे कल्पना आली, काय? मी देह आहे. म्हणून सर्व मनुष्य प्राणी जेव्हा जन्माला येतात तेव्हा देहभावातून जन्माला येतात. म्हणजे देह म्हणजेच मी हा भाव आपल्याकडे येतो. आता बघा, जे अनंत स्वरूप आहे ते मनुष्य देहाच्या रूपाने प्रगट आहे 100%. म्हणजे मोठा मातीचा जर गोळा आहे आणि त्या गोळ्यातून जर आपण अनेक रूप निर्माण केली, घोडा आहे, सैनिक आहे, हत्ती आहे, मनुष्य आहे, असं अनेक रूप निर्माण केली. रूपाच्या अपेक्षा वेगळी वेगळी दिसतात. लहान मुलाला विचार, हे काय? हत्ती आहे, तो हा घोडा आहे, सगळं म्हणेल तो. पण मुळात काय आहे? माती आहे. तसं सर्वत्र ही रूप आहेत, पण मुळात काय आहे? तिथे चैतन्य. पण ते आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून त्याला म्हणतात भ्रम. नुसतं भ्रम झाला म्हणून झालं असं नाही, पण त्याची तो आणखीन कल्पना करतो, काय? मी देह. आणखीन कल्पना करतो, मी ह्या जातीचा आहे. आणखीन कल्पना, मी ह्या धर्माचा आहे. आणखीन कल्पना, मी ह्या राष्ट्राचा आहे. कल्पना वाढत वाढत जाते, त्यालाच मायेचा महापूर म्हणतात. आणि म्हणून आपण सर्व ह्या परमेश्वरी शक्तीची रूप आहोत. पहिला बोध लक्षात ठेवा. पहिला बोध हा आहे, परमेश्वर कळायला पाहिजे असेल तर जे अनंत स्वरूप आहे ते कळणार नाही, कधी दिसणार नाही. मग तुम्ही काशी यात्रेला जा, पंढरपूरला जा, आणखीन निरनिळ्या क्षेत्र धामामध्ये जा. हल्ली आपल्याकडे जातात ना निरनिळे, वय झालं की मुलाला सांगता, अरे बाबा आता सगळे पुढची धाम काय म्हणतात? 4 धाम. 4 धामाला जाऊन घेऊन आलो असं म्हणतात. मग मुलाला पण बघा 4 धामाला फिरून आलो म्हणजे काय देवाला भेटवून आणलं. कल्पना आहे. आपल्या ठिकाणच्या भावना आहेत, त्या भावनेतून आपण अशा अनेक कल्पना करतो. कारण
परमेश्वर जो मी आहे म्हणतो तिथेच परमेश्वर शक्ती आहे. शोधतो कशाला? जिथे, म्हणून नेहमी म्हटलं जातं की जिथे परमेश्वरी शक्ती तिथे तू पाहत नाहीस, पण सगळ्या रूपांमध्ये रूप पाहत जातो आणि तिथे सगळे विचार तुझे भरकटत जातात आणि तिथेच आपण परमेश्वराचा आपल्याला आठव नाही किंवा विसर आहे हे आपल्याला असून सुद्धा कळत. आपण कल्पनेतून परमेश्वर शक्ती अशी आहे म्हणत असतो, पण ती अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, हेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्याला अनुभवायचं तर रूपाच्या अपेक्षेतच अनुभवता येतं. सर्व रूप ही चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हा दुसरा भाग लक्षात घ्या. आता दुसरं जे चैतन्य स्वरूप आहे ते कसं आहे, तर ते आनंद स्वरूप आहे. बघा लक्षात घ्या, काय काय लक्षात घ्या की आपल्या ठिकाणी आता पहा, आता सर्व रूपांच्या ठिकाणी पाहताना सगळीकडे जो जिवंतपणा दिसतो तो जाणीवेमुळे दिसतो. हा बोध लक्षात आला की आपल्याला ही परमेश्वरी शक्ती आहे कसं समजत आहे लक्षात घ्यायचं असतं की जाणीव रूपाने सर्वत्र समत्व आहे. लक्षात घ्या, सगळीकडे जिवंतपणा हे समत्व आहे. सगळे मनुष्य देह पाहिलं की सगळे मनुष्य जे जिवंत मनुष्य आहे तिथे म्हणजे तिथे जाणण्याची प्रक्रिया चालू आहे, जाणलं जातं म्हणून जिवंतपणा. तो बेशुद्ध झाला माणूस जाणतो की न जाणतो कळत नाही, पण त्याचं पोट हलतं, श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणजे तो आहे असं म्हणतो की नाही. ती जी जाणीव आहे त्या जाणीवेचा तो परिणाम आहे. म्हणजे तेच परमेश्वर शक्ती जाणीव रूपाने प्रत्येक देहात कार्यरत आहे. पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा तेच तत्व कार्यरत आहे, पण त्या तत्वाला त्या देहाच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेत ते वागत असतं. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी ही जी जाणीव शक्ती आहे, ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेला आपण जाणीव आहोत हे कळलं तर आपण देह आहे ह्या भावात ती जीवन जगते. त्यामुळे जाणीवेच्या ठिकाणी असलेलं जे अगाध ज्ञान आहे, प्रत्येक जाणीव परमेश्वराची म्हटल्यानंतर ते अनंत ज्ञान आहे, पण ते झाकळलेलं आहे, आवरण आहे त्याच्यावर. मग ते आवरण जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत परमेश्वर कळत नाही. आणि हे आवरण बाजूला करतात जे त्यांना सद्गुरू म्हणतात. शिष्याच्या ठिकाणी ह्या जाणीवेवर देहभावाचं आवरण आहे आणि देहभावातून तो सर्वांकडे श्रेष्ठ कनिष्ठ तुझं माझं किंवा निम्या प्रकारे आपल्याला असलेली आसक्ती प्रगट करत असतो. त्याचं सगळं कारण म्हणजे तो मी देह आहे हे मूळ आहे त्या सगळ्या गोष्टीत. आणि त्या मी देह ह्या भावनेतून तो मुळात आनंद स्वरूप असून सुद्धा आपण आनंद स्वरूप आहोत त्याला कळत नाही. लक्षात घ्या, इथे काय फरक पडतो. तो आनंदाचा शोध घ्यायलाच बाहेर पडतो. सगळं जीवन प्रत्येक माणसाचं कुठे चाललेलं आहे, तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, काम मिळवण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्यातून त्याला हवं काय असतं? आनंद. जर त्याला आनंद मिळाला नाही तर त्याला कंटाळा येतो. दोन गोष्टी आहेत. पण हा आनंद त्या विषयांमध्ये नाही तर तुझ्यामध्ये आहे हे त्याला कळत. म्हणजे आपल्याला एखादं सुंदर फूल पाहिलं तर आनंद होतो, किती छान आहे, असं निसर्ग किती सुंदर आहे असं म्हणतो. तो आनंद कुठे आहे? त्या बाहेर आहे की आतमध्ये आहे? तर तुझ्या आत आहे. ज्या जाणीवेमध्ये तो आनंद आहे. म्हणून त्या जाणीवेला आनंद हवा असतो, कारण स्वतःचं स्वरूप जे आहे तेच त्याला हवं आहे. म्हणून सगळ्या जगामध्ये सगळे धावतायत पळतायत ते कशासाठी? या आनंदासाठीच आहे. पण आनंद हा विषयाचा आहे, या भावनेतून ते विषयाकडे धावत जातात. आता विषय तरी काय आहेत बघा, कल्पनेतून कसं होतं एक एक गोष्ट. विषय म्हणजे ही सर्व रूप चैतन्य स्वरूपातून जे जे निर्माण झालेल्या वस्तू आहेत किंवा प्राणी मात्र आहेत ती सगळी रूपच आहेत. त्याच्याशी त्या रूपांशी आपण आपल्याला हवं किंवा नको ह्या अंगाने संबंध जोडतो तेव्हा ते आपल्यासाठी विषय होतात. मग जिथे संबंध जोडतो तिथून आपल्याला आनंद हवा असतो. बघा गंमत कशी असते, आपण कोणाशी बोलतो, बोलताना त्याच्यातून आपण चांगलं हसून करून बोलायला की आनंद असतो. म्हणजे आपल्याच क्रियेतून हा आनंद प्रगट होतो आणि तोच आपण अनुभवत असतो. पण ज्या वेळेला द्वेष मत्सर राग ह्या भावनेतून जेव्हा आपण कोणाशी संबंध जोडायला लागतो तर तो आपल्याला आनंद नसतो. तिथे
अधोगती झालेली असते. म्हणून आपल्याला जो परमेश्वराचं स्मरण करायचं असेल तर ते कसं केलं पाहिजे, तर एकच लक्षात ठेवा की सगळी रूपं ह्या परमेश्वरी शक्तीची आहेत. आपण सुद्धा त्या परमेश्वर शक्तीचंच रूप आहोत. आपण म्हणजे हा देह सुद्धा त्या परमेश्वर शक्तीचं रूप आहे. देह सुद्धा परमेश्वर शक्ती. देहभाव म्हटलं म्हणजे देह वाईट नाहीये. आपण जो संबंध जोडलाय देहाशी तो चुकीचा आहे. देह हे चैतन्य शक्तीचं रूपच आहे. त्यातून जाणणारं तत्व ज्याला आपण साधारण भाषेत मन म्हणून समजतो ते सुद्धा त्या चैतन्य शक्तीचंच रूप आहे. त्या मनाचे म्हणजे जाणीचे नियम वेगळे आहेत, शरीराचे नियम वेगळे आहेत. दोन्ही एकत्र झाल्यानंतर त्या नियमातून सांगड घालायची ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सर्व जे जे काही आहे ते सगळं दिव्य आहे हा भाव आला पाहिजे. चैतन्य स्वरूपातून जे जे निर्माण झालंय ते सगळं दिव्य आहे. आणि म्हणून ते लक्षात घेण्यासाठी आपण स्वयंस्मरणाचा अभ्यास सांगतो. स्वयंस्मरण म्हणजे आपणच आपल्याला स्मरण देणं, जाणीवेने जाणीवेला स्मरण देणं, त्याला म्हणतात स्वयंस्मरण. म्हणजे संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप जे दिव्य आहे, ज्ञानमय आहे, आनंदमय आहे, ते स्वरूप शरीर रूपाने प्रगट आहे. म्हणजे भांड मातीचं आहे की तांब्याचं आहे की पितळेचं आहे, आपण काय म्हणतो पितळेचं भांड, हे मातीचं भांड. तसं हे भांड काय आहे, चैतन्य स्वरूपाचं भांड. म्हणजे चैतन्य स्वरूपाचा हा देह आहे. म्हणजे शरीर सगळं चैतन्य स्वरूपाचंच आहे. तिथे मर्यादा आहे, व्यवस्था आहे, लक्षात ठेवायचं. मग त्या ठिकाणी जी प्राणशक्ती चालू आहे, ही प्राणशक्ती सुद्धा अलौकिक आहे. ह्या प्राणशक्तीमुळे देह आणि जाणीवेला धरून ठेवलेल्या या शक्तीने, ही शक्ती जर बाजूला झाली तर तिथे विघटन आहे. म्हणून श्वासोच्छवास ही प्राणशक्ती आहे. प्राणशक्तीचा पहिला प्रोसेस आहे. ती प्रोसेस मधली पहिली प्रोसेस म्हणजे श्वासोच्छवास घेणं. त्याच्यात नंतर तर हिमोग्लोबिन मध्ये प्राणवायू जातो, मग प्रत्येक पेशीमध्ये जातो, मग प्रत्येक पेशीपर्यंत तो हिमोग्लोबिन प्राणवायू घेऊन जातो आणि तिथे अन्नातून आलेला ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन मधून आलेला प्राणवायू यांचं संयुक्त होतं आणि तिथे ऊर्जा निर्माण होते. म्हणून उपाय माणसाने भरपूर केला तर काय होतं, त्याची ऊर्जा कमी कमी होते. वाटतं ना भूक लागली, आता बरं वाटत नाही, आराम करतो वगैरे जे म्हणतो ते ऊर्जा कमी होते. आणि जर प्राणवायू बरोबर मिळाला नाही तर तरी ऊर्जा कमी होते. दोन्ही तेवढीच मिळायला पाहिजे. हे गणित कोण ठरवतं, तर त्या चैतन्य स्वरूपातून झालेलं आहे. किती श्वास तुम्हाला लागतो, मिनिटाला किती वेळा श्वास घेतला पाहिजे, नियम आहे. 16 ते 17 वेळा साधारणपणे नॉर्मल श्वासोच्छवास लागतो आपल्याला. म्हणजे एवढ्या वायूचं जर आपण म्हटलं एवढी लिटर हवा जोपर्यंत फुफ्फुसातून येते आणि बाहेर जात नाही तोपर्यंत जिवंत माणूस राहणार. म्हणजे त्याचं कमी झालं तर माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणजे हे सगळे नियम आपल्या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे प्राणशक्ती सुद्धा दिव्य आहे. आणि जाणीव म्हणजे आपण हे जाणतो आहोत, पाहतो, ऐकतो, चाकतो, चालतो, ज्या शक्तीमुळे चालतो ती जी शक्ती आहे त्याला आपण जाणीव म्हणतो, जाणणेपण. हे जे जाणणेपण आहे ते आपलं स्वरूप आहे. प्रत्येक मनुष्याने एक लक्षात ठेवतं, माझं स्वरूप काय. पहिलं स्वरूप त्याचं म्हणजे जाणीव स्वरूप. जाणीव हे त्याचं जे चाललेलं आहे जाणीवीच्याद्वारे जे कार्य ते स्वरूप आहे. पण ते आज अशुद्ध आहे. अशुद्ध का, कारण ह्या जाणीवेने स्वतःचं अस्तित्व देह आहे असं समजते, ते अशुद्धपण आहे. त्या जाणीवेने आपलं जाणीव हे स्वरूप आहे हे जर त्याच्या लक्षात आलं तर तिथे शुद्धपण आहे. जाणीव आहे ह्या स्वरूपात जी जाणीव रममाण होते ती त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप होते. एकरूप आहे कल्पनेतून वेगळे झाले, परमेश्वर कळत नाही म्हणतो. पण तेच जर ही जाणीवेच आहे, मी म्हणणारी ही जाणीव आहे, आणि त्या भावामध्ये जेव्हा ही जाणीव दृढ होते आणि जाणीवपणातून सगळीकडे पाहायला लागते तेव्हा ती ईश्वर होते. तिथे देवत्व आहे. म्हणून देवत्व हे आपल्याच ठिकाणी आहे हे आपल्याला अनुभवता आलं पाहिजे.
आपल्याला म्हणजे परत जाणीवेला अनुभवता आलं पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी हे देवत्व आहे, हा भाव जेव्हा आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या जाणीच्या ठिकाणी येतो आणि सर्वत्र देवत्व पाहायला लागतो, तेव्हा ही अनंत स्वरूप परमेश्वराशी एकरूपता येते. म्हणून आपल्या ठिकाणी अनुभवणं ह्याला आत्मज्ञान म्हणतात आणि सर्वत्र दिव्यत्व आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान आत्मज्ञानामधला हा फरक आहे. करा, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे जे जाणीव आहे हे सतत स्मरणात राहणं म्हणजेच परमेश्वराचं स्मरण. परमेश्वर म्हणून काय का, परमेश्वराचं स्मरण म्हणजे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ही जाणीव जी आहे ती जाणीव दिव्य आहे, किंबहुना शरीर सुद्धा दिव्य आहे, प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. म्हणून हे स्मरण करावं लागतं. म्हणून स्वयंस्मरणाचा अभ्यास करायला सांगतो आपण की संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण पेशी म्हणतो, पण पेशींचं शरीर आहे. त्या पेशी सुद्धा इतक्या अलौकिक आहेत. त्या एकाच पेशीतून अनेक पेशी निर्माण झाल्या, पण विशिष्टपणे नाकाचा आकार त्या एकाही पेशीत घेतला, विशिष्टपणे कानाचा आकार घेतलेला आहे, डोळ्याचा आकार घेतलेला आहे. आणि जो आकार घेतले ते वेगवेगळे गुण आहेत. परत कानाच्या ठिकाणी कान पाहू शकत नाही आणि डोळ्याच्या ठिकाणी डोळे ऐकू शकत नाहीत. एकाच स्वरूपातून निर्माण झालेलं आहे बघा. म्हणजे एकाच तत्वातून हे सगळं शरीर निर्माण झालंय, पण इतकी विविधता आहे. आणि ती सगळी विविध रूपं परत म्हणून आपण मनुष्य देव. हृदय सुद्धा एक रूप आहे, डोळे सुद्धा रूप आहे, कान सुद्धा रूप आहे, नाक सुद्धा रूप आहे, रक्तवाहिन्या रूप आहेत, फुफ्फुस रूप आहेत, अगदी आपण म्हणतो लहान आतडं, मोठं आतडं, हात पाय, ही अनेक रूपाने निर्माण होऊन ती एक संपूर्ण व्यवस्था झाली, त्याला आपण म्हणतो मनुष्य. पण ही सगळी रूपं कोणाची आहेत? एकाच चैतन्य स्वरूपाची, म्हणजे एकाच परमेश्वराची रूप आहेत. पण ह्या देहाला मर्यादा आहे. जोपर्यंत जाणीव त्या देहामध्ये कार्यरत आहे तोपर्यंत हे शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नका. संत सांगतात स्मरण सोडू नका. स्मरण आहे सतत. कोणाचं आहे हे सगळं? चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून आपल्याला जे परमेश्वर स्मरण करते ते काय लक्षात घ्यायचं? हे सर्व जे आहे जीवन ते कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. हे अखंड स्मरण पाहिजे. इथे मी आणि माझं सुरू होतं, कारण देहभावातून मी येतं आणि माझं येतं. आणि मी आणि माझं जिथे येतं तिथे आपण परमेश्वराची प्रतारणा करतो, कारण मी आणि माझं असं कोणच नाहीये. तिथे आहे काय? चैतन्य स्वरूपच आहे. जाणीव रूपाने प्रगट आहे, शरीर रूपाने प्रगट. इथे मी कुठे आहे आणि माझं कुठे आहे? पण कल्पनेतून आपण मी आणि माझं करतो आणि मी माझेपणातून तू तुझं आणि माझं सुरू होतं आणि तुझं माझं सुरू झालं की तिथे स्पर्धा सुरू होतात आणि त्याच्यातून सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणून परमेश्वरी शक्तीचं स्मरण एकच. जे आपलं जीवन आपल्या शरीराकडे पालते काय ते परमेश्वराचं आहे, माझं नाही. माझं म्हणून कोणच नाहीये. आहे ती एकच चैतन्य शक्ती आहे जी जाणीव रूपाने प्रगट आहे. त्या जाणीवेतून हे शरीर कार्यरत आहे. म्हणून शरीर सुद्धा दिव्य स्वरूप आहे, तिथेही चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे आणि जाणीव सुद्धा चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे. म्हणून सर्व जे काही आहे ते चैतन्य स्वरूपाचंच आहे. हा भाव जेव्हा बदलतो आणि त्या भावातून जेव्हा संत जीवन जगतात तेव्हा ते आनंदमय वृत्तीने जगतात. ते कशातही अडकत नाही, पण सर्वांमध्ये आनंदाने कार्यरत असतात. म्हणून मी म्हणून असं काही नाहीये, पण आपल्याला पटणारच नाही. मी नाही म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडतो ना. पण मी नाही, पण हे सगळं जीवनाचं कार्य मात्र चाललेलं आहे. आणि ते कोणामुळे चाललंय? तर या परमेश्वरी शक्तीमुळे चाललंय. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजे आहे ती परमेश्वरी शक्ती आहे. हा बोध पुन्हा पुन्हा घ्यायचा असतो. ते जे आहे ते जाणत आहे, म्हणून जाणते ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे आपण जाणतो, जाणणं चालू हे कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचं जाणणं आहे. दिसतं तेही चैतन्य स्वरूप, म्हणजे शरीर दिसतं म्हणजे कोणाचं आहे? चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि सर्व म्हणजे जे रूप दिसतात ते सगळे चैतन्य स्वरूपाचे.
म्हणजे सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे. आणि ह्या परमेश्वरी शक्तीचं स्मरण प्रत्येक रूपाकडे पाहून केलं की आनंदमय आहे. तुम्ही परमेश्वराकडे पाहिलं की राग येत नाही. देव म्हणून देवळातल्या देवाशी भांडतो का आपण? काही बोलत नाही, इतकं सांगतो ऐकत नाही, काय तुला झालं असं म्हणतो का? नाही, कारण ते ऐकण्याने आपल्याला माहिती असतं. म्हणून नमस्कार करताना महाराज नेहमी म्हणायचं, धाडकन डोकं नाही आपटत आपण, हळूवार डोकं लावतो, कारण डोक्याला लागेल हे आपल्याला माहिती आहे तिला आपटलं तर. म्हणून हे ज्ञान एकदा लक्षात आलं की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, ते शक्ती स्वरूप आहे. जाणीव ही शक्ती स्वरूप आहे. आणि ही जी जाणीव आहे तीच परमेश्वरी शक्ती आहे. आणि ती प्रत्येक रूपा म्हणून प्रत्येक रूपाचा सन्मान करणं हे सत्साधकाचं कर्तव्य. सत्साधकाचं म्हणून ज्याला अज्ञान आहे, त्याला माहित नाही, त्याला जाऊ दे, त्यांना काय करायचं, रागावू दे, चिडू दे, काही करू दे. पण जो हा परमार्थाचा अभ्यास करतो त्याचं मात्र तर कर्तव्य धर्म आहे की प्रत्येकाचा सन्मान आपल्याकडनं झाला पाहिजे. कोणाचाही अपमान होता, कारण तो अपमान म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचा अपमान असतो. म्हणून प्रत्येकाची प्रेमाने वागा, त्याचं आदर करा, प्रत्येकाबद्दल चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. ही सगळी परमेश्वराची भक्ती आहे. म्हणून प्रत्येकाशी सन्मानाने वागणं, समत्वाने पाहणं हीच परमेश्वराची पूजा आहे. मग असंही परमेश्वरी पूजा जर जमली तर परमेश्वर समजलं. म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा, हीच भक्ती आहे सांगितली. बाकीची भक्ती सांगितलेली नाही. आणि ही भक्ती करायची की न करायची ठरवायचं कोणी? तू म्हणजे आपण, म्हणजे या जाणीवने ठरवायचं. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. म्हणजे ही जाणीव ह्या जीवनाची शिल्पकार आहे. हा बोध तिथे परत आला पाहिजे. त्या बोधातून आनंदाने पाहता आलं की सर्वत्र आनंदी आनंद आहे. असा आनंदमय जीवन सर्वांना प्राप्त हो, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.